मित्रांनो, आज आपण निघालो आहोत एका ऐतिहासिक प्रवासाला. आपण जात आहोत प्रतापगड किल्ल्याकडे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पोलादपूर या रस्त्यावर महाबळेश्वरपासून साधारणपणे 20 किलोमीटर अंतरावर हा गड उभा आहे. महाबळेश्वरहून जवळजवळ 18 किलोमीटर पोलादपूरच्या दिशेने गेल्यानंतर वाडा कुंभरोशी हे गाव लागतं आणि इथून डाव्या हाताला वळल्यावर सुरू होतो प्रतापगडाचा रस्ता. मित्रांनो, हा जो आपल्याला दिसतोय हा आहे प्रतापगडावरील टेहाळणी बुरुज. गडाच्या वाहनतळापासून सुमारे 95 पायऱ्या चढल्यावर आपण येतो पश्चिमाभिमुख प्रवेशद्वाराजवळ. किल्ल्याचं हे प्रवेशद्वार जवळ येईपर्यंत लक्षात येत नाही. हे गडाचं मुख्य प्रवेशद्वार आहे. मित्रांनो, हे प्रवेशद्वार इतकं कलात्मक बांधलेलं आहे की जवळ गेल्यावरच ते लक्षात येतं. म्हणजे सुरुवातीला एक वळण घ्यावं लागतं आणि वळण घेऊन मध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रवेशद्वार आहे असं लक्षात येतं. प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला एक तोफ आपल्याला पाहायला मिळते आणि डाव्या बाजूला मशाल ठेवण्याची ती जागा पाहायला मिळते. मित्रांनो, आजही पारंपरिक पद्धतीनं हे प्रवेशद्वार संध्याकाळी 6 वाजता बंद आणि सकाळी सूर्योदयापूर्वी उघडलं जातं. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपल्याला दिसतो भव्य बुरुज आणि काही पायऱ्या वर गेल्यावर दर्शन होतं तुळजाभवानी मातेच्या मंदिराचं. मित्रांनो, हे तुळजाभवानी मातेचं मंदिर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं आहे. मंदिराजवळच एक शिवकालीन तलाव आजही सुस्थितीत पाहायला मिळतो. मित्रांनो, इथे आज आम्हाला शाळेची एक सहल आलेली दिसली. गाईडच्या मदतीने विद्यार्थी उत्साहाने प्रतापगडाचा इतिहास जाणून घेत होते. तुळजाभवानी मंदिराच्या मागे एक हस्तकला केंद्र आहे, जिथे
विविध हस्तनिर्मित वस्तू आणि खेळणी माफक दरात मिळतात. आता काही पायऱ्या वर चढलो की आपण पोहोचतो बालेकिल्ल्यावर. येथील प्रवेशद्वाराजवळ उजवीकडे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेलं हनुमान मंदिर दिसतं आणि डावीकडे आहे केदारेश्वर मंदिर. हेही शिवरायांच्या काळातीलच मंदिर आहे. बालेकिल्ल्यावरती पोहोचल्यानंतर अगदी समोर आपल्याला दिसतो तो 1957 साली उभारलेला शिवरायांचा अश्वरूढ भव्य पुतळा. खरंच थक्क करणारा हा अनुभव आहे. बालेकिल्ल्यावरील यशवंत बुरुजावरून दिसणारं जावळी खोऱ्याचं दृश्यसुद्धा अप्रतिम आहे. खाली पोलादपूर राज्य महामार्ग आणि आजूबाजूचा सह्याद्रीचा निसर्ग पाहताना मन अगदी प्रसन्न होतं. मित्रांनो, हे आहे गडावरचं महालक्ष्मीचं मंदिर. मित्रांनो, किल्ल्याच्या तटबंदीवरून या ठिकाणी आपल्याला कोयना नदीचं खोरं दिसत आहे. हा आहे गुप्त दरवाजा. मित्रांनो, केदारेश्वर मंदिराच्या जवळ असलेल्या किल्ल्याच्या तटबंदीवरून आपल्याला हे टेहाळणी बुरुजाचं अतिशय सुंदर असं दृश्य दिसत आहे. हे आहे केदारेश्वर मंदिर. मित्रांनो, प्रतापगडावरील
सर्वात महत्त्वाचं आकर्षण केंद्र म्हणजे या गडावरील असणारा टेहाळणी बुरुज. या टेहाळणी बुरुजाचं जे फोटो आहे किंवा चित्र आहे हे आपण बऱ्याचशा इतिहासाच्या पुस्तकाच्या कव्हर पेजवरती पाहिलेलं आहे. टेहाळणी बुरुजाकडे जाताना आपल्याला हे अशा पद्धतीचे शिवकालीन जाती पाहायला मिळतात. या टेहाळणी बुरुजाच्या खाली आहे अफजलखानाची कबर, जी आपल्याला शिव अफजल खान युद्धाची आठवण करून देते. तर मित्रांनो, हा आहे आपला प्रतापगड, शौर्य, पराक्रम आणि इतिहासाचा जिवंत साक्षीदार. या गडानं पाहिलं आहे स्वराज्याचं स्वप्न साकार होताना आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय धैर्याचं तेज आजही या गडाच्या प्रत्येक दगडात झळकतं. सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला हा किल्ला केवळ दगडमातीचं बांधकाम नाही, तर तो आहे आपल्या इतिहासाचा, आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या अभिमानाचा दीपस्तंभ. जर तुम्ही अजून प्रतापगड पाहिला नसेल तर एकदा तरी इथे अवश्य या, कारण इथला प्रत्येक श्वास सांगतो जय भवानी, जय शिवाजी.